लोकांच्या नजरेत मी कशी आहे यापेक्षा देवाच्या नजरेत मी कशी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक नेहमी आपले निर्णय करतात, भाष्य करतात, परंतु ते क्षणिक असते. पण देवाची नजर ही सदैव प्रेमाने, दयेने आणि मार्गदर्शनाने भरलेली असते. जेव्हा जग तुमच्यावर हसतं तेव्हा समजून घ्या, तो क्षण फक्त परीक्षेचा आहे. जेव्हा कुणी तुम्हाला कमी लेखतो तेव्हा लक्ष ठेवा, देवाच्या नजरेत तुम्ही खूप अनमोल आहात. देव तुमच्या पावले पाहतो, तो तुमचा ध्यास, तुमचे राग, तुमचे प्रेम सर्व पाहतो आणि तुम्हाला स्वीकारतो. तेव्हा लोकांसाठी नाही पण देवासाठी लक्ष ठेवा. होय, देवासाठी काम करा. आपले मन स्वच्छ करा, आपल्या कर्माची नियत ही शुद्ध करा आणि प्रत्येक दिवशी एक छोटासा देवासाठी दिला गेलेला कार्य करा. एक स्मित, एक मदत, एक क्षमा याचना. आपण करीत असलेले कर्म हे देव नेहमी पाहत असतो. जेव्हा आपण स्वतःला देवाच्या नजरेत समर्पित करतो तेव्हा भीती मनातली निघून जाते आणि आत्म्यात शांती येते. लक्षात ठेवा, देव कधीच साथ सोडत नाही. तोच आहे जो तुम्हाला नेहमी मदत करतो, तो तुम्हाला समजून घेतो आणि नव्याने उठवतो. तेव्हा लोक काय म्हणतील यापेक्षा देव काय म्हणतो याच्याकडे जास्त लक्ष द्या. कारण देवाच्या नजरेत मी अशी आहे, प्रेम, क्षमा आणि अविरत साथ. श्री स्वामी समर्थ.